नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर तुम्हाला माहितीच आहे, ह्या आठवड्यामध्ये गट ब ची म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2024 ची आन्सर की आलेली आहे आणि त्यामध्ये तब्बल 12 प्रश्न हे आहेत ते रद्द झालेले आहेत मित्रांनो। 12 प्रश्न रद्द झालेत म्हणजे छोटी गोष्ट नाहीये मित्रांनो। त्यामुळे साहजिकच आहे कट ऑफ आहे तो कमी जास्त खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। लक्षात ठेवा, काही मुलांचे मार्क पाहून आम्ही एक आमचा अंदाज कट ऑफ सांगण्याचा आहे तो आम्ही सांगत आहोत, त्यामध्ये कमी जास्त होऊ शकतो। आता लक्षात ठेवा, PSI साठी कट ऑफ आणि हा कट ऑफ जो आहे ना, आपण PSI चा सर्वांचा सांगितलेला आहे आणि त्यानुसार तुम्ही ASO आहे ST आहे ते तुम्ही अंदाज लावू शकता। आता PSI साठी बघा, तुम्ही ओपन मध्ये जर बघितलं तर 138 ते 141 पर्यंत मेलचा लागू शकतो, 131 ते 133 चा फिमेलचा लागू शकतो। SEBC मध्ये जर बघितलं तर मेलचा 135 ते 138 पर्यंत लागू शकतो आणि फिमेलचा 131 ते 133 पर्यंत लागू शकतो। आता जर पुढे बघितलं तर EWS मध्ये 122 ते 124 मेलचा लागू शकतो आणि 116 ते 120 हा फिमेलचा लागू शकतो। आता पुढे बघितलं तर OBC 129 ते 132 पर्यंत लागू शकतो मेलचा आणि 127 ते 130 फिमेलचा लागू शकतो। आता जर बघितलं आता सगळ्यात महत्त्वाचं ASO साठी, आता तुम्हाला मगाशी म्हटलं की ह्याच्यावर तुम्ही आता आपण PSI चा सांगितला त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकतो ASO चा। तर 146 ते 148 हा लागू शकतो ओपनचा, लक्षात ठेवा मित्रांनो ASO साठी। आणि STI साठी बघितला तर 144 ते 146 लागू शकतो STI चा ओपनचा। तर तुम्हाला ह्यावरून समजलं अंदाज एक आला असेल की नक्की ओपन EWS SEBC ओपन वगैरे आहेत त्यांचा कट ऑफ किती लागू शकतो। आता हा गट ब चा रिझल्ट आहे, लक्षात ठेवा, आणि लवकरच म्हणजे ह्या 1-2 आठवड्यामध्ये निकाल लागू शकतो आणि तुम्ही आता तयारीत राहा। आणि PSI साठी जर बघितलं तर ग्राउंडची तयारी प्रॉपर व्यवस्थित टेक्निकनी करून घ्या आणि जर तुमची काही शंका वगैरे असेल तर नक्की आम्हाला मेसेज करा। धन्यवाद मित्रांनो।